ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे, वरण करायची. त्यात शेवग्याची शेंग टाकणार आहे मी. त्यासाठी कांदा घेतला आहे एक चिरून, लसूण, मिरची, टोमॅटो, जिरं, राई, हिंग, हळद, मीठ, धना पावडर, तेल लागणार आहे. हे बघा, हे पाणी लागणार आहे. कुकर गरम करायला ठेवलं आहे. आता तेल टाकूया. हे बघा, थोडंसं तेल टाकायचं. राई टाकूया. चांगली तडतडून द्यायची राई. चांगली तडतडून द्यायची. जिरं टाकूया. लसूण टाकूया. आणि मिरची. मी 2च मिरच्या घेतल्यात. तिखट डाळ नाही करायची. असं हलवायचं, म्हणजे चांगलं लसूण आणि मिरची भाजून घ्यायची. चांगले बघा लाल होत आलाय का, लसूण चांगलं लाल होत आलाय. करपून नाही द्यायचा लसूण. त्यात कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. मग टोमॅटो टाकायचा. कांदा लाल होत आलाय बघा. आता टोमॅटो टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. चांगला भाजून घ्यायचा कांदा टोमॅटो. मग मसाले ॲड करायचे. चांगला मऊ झालाय टोमॅटो. बघा, तर हिंग टाकूया. धना पावडर टाकूया. धना पावडर आणि हळद टाकायची. आता डाळ टाकून घेऊया. हे बघा, मुगाची आणि तुरीची डाळ आहे. डाळ टाकून घेतली. चांगली त्याला परतून घेऊया आणि शेंगा टाकूया. यात चिंच आणि गुळाचं पाणी पण टाकू शकता. मी नाही टाकत, आमचा नवरोबा खात नाही. हे बघा, आता शेंगा टाकूया. घाईघाईमध्ये काय होतंय. शेंगा टाकल्या. 4 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा, चांगलं परतलंय. यात पाणी टाकूया. 4 शिट्ट्यात चांगलं शिजणार. थोडंसं जास्त पाणी वाटलंय, तर एकदम घट्ट होईल डाळ. शेंगा आहेत म्हणून. हे बघा, कुकरचं झाकण लावूया. हे बघा,
पीठ लावलंय हवा जाते म्हणून, आतून पण लावलंय हवा जाते, ओल गेला याचा. हे बघा, तर 4-5 शिट्ट्या काढून घेऊया. असं पीठ लावलं ना शिट्ट्या होतात, नाही तर मग करायला लागतात. गॅसचा पण लपडा चालू आहे. शिजल्यावर दाखवते आता डाळ कशी होते ती. हे बघा डाळ किती छान झाली आहे. कुकरमधून काढली आता, तर गरम करते. बघा शेंगा पण शिजल्यात, 4च शिट्ट्यात चांगले शिजले. बघा मस्त. शेंगा तर मला खूप आवडतात. हे बघा